हॅलो, वेलकम टू न्यू व्हिडिओ. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण टेन्सेस म्हणजे काय, किती टेन्सेस आहेत, सो असे 12 टेन्सेस आहेत आणि ते 12च्या 12 टेन्सेस आपण डिटेलमध्ये बघितले आणि आज आपण त्याचे एक्झाम्पल बघणार आहोत की एखादं वाक्य हे 12च्या 12 काळामध्ये कसं कन्व्हर्ट करायचं. सो फर्स्ट स्टार्ट करूया. एक्झाम्पल आपण सपोज घेतलं, आय एम डुईंग वर्क. साधं सिंपल सरळ वाक्य आहे, आय एम डुईंग वर्क. आता हे कुठल्या काळात आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. आता एम इज आर हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये येतं प्लस आय एन जी व्हर्ब हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये येतं. सो हे वाक्य पण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. आता तर ते आपल्याला बाकी सगळ्या काळामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे टेन्सेस मध्ये. सो सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ, याचा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके, सो आय सब्जेक्ट ॲज इट इज, व्हर्ब ह्याचं डू आहे. ओके, त्याला आय एन जी सफिक्स लावलाय म्हणून आपल्याला डुईंग लिहिलंय, आपण एक्झाम्पलमध्ये डुईंग दिलंय, पण मेन व्हर्ब डू आहे आणि ऑब्जेक्ट वर्क. सो आय डू वर्क हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स. नेक्स्ट वाक्य ॲज इट इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. सो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण ते ॲज इट इज लिहून घेऊ शकतो. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस व्हर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. सो सब्जेक्ट आय, एम इज आर पैकी आयला आपण एम वापरतो. नेक्स्ट व्हर्ब प्लस आय एन जी म्हणजे डुईंग आणि ऑब्जेक्ट वर्क. ओके, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, याचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅज और हॅव प्लस पीपीटी ऑफ व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके, सो याच्यात सब्जेक्ट काय? आय. आय नंतर आपण हॅव वापरतो. सो आय हॅव पीपीटी ऑफ व्हर्ब. व्हर्ब आपलं डू आहे. सो डूचं पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल किंवा पास्ट परफेक्ट डन होतो. डू डिड डन. सो डन हा त्याचा पास्ट पार्टिसिपल झाला आणि ऑब्जेक्ट वर्क. सो आय हॅव डन वर्क हे झालं प्रेझेंट परफेक्ट टेन्स. नेक्स्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सो सब्जेक्ट प्लस हॅज हॅव प्लस बीन प्लस व्हर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. ओके, सब्जेक्ट आय, हॅज हॅव पैकी आपण हॅव वापरणार आय म्हणून, प्लस बीन आय हॅव बीन, व्हर्ब प्लस आय एन जी म्हणजे डुईंग आणि ऑब्जेक्ट वर्ब. सो आय हॅव बीन डुईंग वर्क हे झालं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. नेक्स्ट सिंपल पास्ट टेन्स. सब्जेक्ट प्लस पास्ट ऑफ व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. सो सब्जेक्ट आय आणि व्हर्ब आपलं डू आहे. सो डूचा पास्ट फॉर्म डिड होतो. सो आय डिड आणि ऑब्जेक्ट वर्क. सो आय डिड वर्क हे झालं सिंपल पास्ट टेन्स. नेक्स्ट पास्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर प्लस व्हर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. सो सब्जेक्ट आय, आय नंतर आपण वॉज लिहितो, आय वर नाही लिहित. सो आय वॉज, व्हर्ब प्लस आय एन जी डुईंग वर्क ऑब्जेक्ट ॲज इट इज. सो आय वॉज डुईंग वर्क हे झालं पास्ट कंटिन्युअस टेन्स. नेक्स्ट पास्ट परफेक्ट टेन्स. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पीपीटी ऑफ व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. सो सब्जेक्ट आय हॅड, पीपीटी ऑफ व्हर्ब डन, डू डिड डन. सो डूचं, डू हे आपलं मेन व्हर्ब आहे आणि त्याचा पीपी पास्ट पार्टिसिपल किंवा पास्ट परफेक्ट डन होतं. सो आय हॅव डन वर्क ऑब्जेक्ट. नेक्स्ट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस व्हर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. सो आय सब्जेक्ट झाला, हॅड बीन, नेक्स्ट व्हर्ब प्लस आय एन जी, सो डुईंग अँड ऑब्जेक्ट वर्क. सो आय हॅड बीन डुईंग वर्क हे झालं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. नेक्स्ट सिंपल फ्युचर टेन्स. सब्जेक्ट प्लस विल शॅल प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. सो सब्जेक्ट आपला आय विल किंवा आय शॅल काही चालू शकेल. सो आय विल, व्हर्ब डू आहे आपलं मेन व्हर्ब डू. सो आय विल डू वर्क हे झालं सिंपल फ्युचर टेन्स. नेक्स्ट फ्युचर कंटिन्युअस टेन्स. सब्जेक्ट आय प्लस विल किंवा शॅल, आय शॅल घेऊयात आपण आता इथे, शॅल पण चालेल विल पण चालेल. नेक्स्ट बी,
So I shall be verb plus ing doing. I shall be doing object as it is work. So I shall be doing work. हा झाला future continuous tense. Next future perfect tense. So formula subject plus will or shall plus have plus ppt of verb plus object. I will have done work. So I हा झाला subject. will किंवा shall पैकी आपण will वापरू. नेक्स्ट have. I will have ppt of verb done आणि object work. So I will have done work हा झाला future perfect tense. And last future perfect continuous tense. Subject plus will किंवा shall plus have plus been plus verb plus ing plus object. So subject I, will किंवा shall पैकी आपण will वापरूया. So have been, I will have been, verb plus ing doing आणि object work. So I will have been doing verb. हे झालं future perfect continuous tense. So एक वाक्य असं 12 काळामध्ये कसं कन्व्हर्ट करायचं हे आपण आता बघितलं. खूप सोपं आहे, फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवता आले पाहिजेत. फॉर्म्युले खूप काही अवघड नाहीये. रोज जर तुम्ही प्रत्येक वाक्याची प्रॅक्टिस केली तर फॉर्म्युले लक्षात ठेवणं सुद्धा अवघड नाही जाणार तुम्हाला. सो व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि नुसतं घोकमपट्टी करण्यापेक्षा आणि पाठ करण्यापेक्षा समजून घ्या. ओके, जेवढं तुम्ही जास्त समजून घ्याल तेवढं परीक्षेत तुम्हाला जास्त इझी पडेल. कारण पाठ केलेलं कदाचित आपण विसरू शकतो पण समजून घेतलेलं नाही विसरू शकत. सो रिवाइज करा, प्रॅक्टिस करा. दॅट्स इट. थँक यू सो मच.